नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राहुल आर्टी मध्ये. तर आज आम्ही नारकंडावरनं निघालोय सकाळी. आमचे कपडे वगैरे खूप भिजलेले, त्यामुळे सकाळी काही व्हिडिओ करायला भेटली नाही रूममधनं, कारण की आम्ही सगळे कपडे काढून ठेवले. आम्ही उठलो लेट लेट उठलो, त्यामुळे आम्ही पटापट अर्ध्या कपड्यानंतर ड्रायर बिअर मारलाय आणि ड्रायर वगैरे मारून आम्ही पटापट निघालो तिकडनं. सगळे बॅग बिग पॅक केले. बॅग बघा कशी बांधले. या अशा पिशव्या तिकडनं काल घेतल्या, तुम्हाला दाखवलेलं की पिशव्या घेतल्यात. ही एक पिशवी अशी आहे. आम्हाला मेन मागं कॅरियर नाही आहे बॅग बांधायला, त्यामुळे हे असं करायला लागतंय. कारण की माझ्याकडे कवर होता बॅगेचा, तो पण उडाला हवेमुळे. तर हे सगळे प्रॉब्लेम होते. आता हाय, रस्ता तर भारीच आहे. आता आम्ही नारकंडावरनं चिटकुलला चाललोय आणि आपला भाऊ गाडी चालवतोय, त्यामुळे मला आणि इथं हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे. त्यामुळे हेल्मेट घालूनच मला हे करायला लागेल. आणि मी हेल्मेट काढून तरी ठेवू कुठं, कारण की इथं बॅग आहे, साईड बॅग, इथं समोर कॅमेऱ्याची बॅग आहे आणि मी माझ्या मागं काहीच नाही, असं टेकू वगैरे डायरेक्ट आहे. असं रॉड पण आहे टेकाला वगैरे. बाकीच्या दोन गाड्यांना आहे सगळं असं, आणि त्यांनी बॅग बांधले तरी पण त्यांना टेकाला आहे. त्यामुळे असं प्रॉब्लेम आहे. हाय भारी. आता थंड आहे अजूनपर्यंत, ऊन पण आहे पण थंडी पण आहे, थंड हवा पण आहे. आणि आपल्याला वाटतंय की इथं आल्यावर हे कपडे घालू, ते कपडे घालू, शूट करू, असं करू तसं नाही. तुम्ही जर ट्रॅव्हलर्सने येत आहेत तर तुम्हाला ठीक आहे, या गोष्टी सगळ्या पॉसिबल होतील तुम्हाला कॅरी करायला. पण तुम्ही जर इकडनं शिमल्यावरनं बाईक रेंट घेऊन स्पिती व्हॅली किंवा लेह लडाख करणार असाल तर हे तुम्हाला पॉसिबल नाही, कारण की कपडे जास्तीत जास्त जाड घ्यायला लागतात. आणि तिथं असे कपडे ना, आता मी सँडो तर 3 दिवस घातले आणि हिच्या आतमध्ये थर्माल घातलाय. थर्मालचा तर जाम उपयोग आहे. थर्मालवरही सँडो चढवले. आता टी शर्ट एक आहे ती भिजली आहे सफेद, आणि एक डायरेक्ट उडी आहे. उडी काढून कुठं आता जाऊ एवढा. मग थर्माल आणि टी शर्ट घातले. आणि भावाचं आहे जॅकेट, आता रायडिंग जॅकेट दिलेलं त्यांनी समोरच्या बाईकवाल्यांनी, तो मी ह्याला दिलाय. मग त्याचं जॅकेट आहे, तो त्या थंडी वाजली की मी त्या जॅकेट घालल. पण सध्या गरम जाम होतो. घालायला असं काय ना, बरं वाटतं, पण नंतर थोड्यालाच गरम होतो. काय आता आम्ही चिटकुलला चाललोय, तुम्हाला रस्ता वगैरे सगळं दाखवतो. बघा कसं आहे ते. मजा तर जाम येईल. तुम्ही पण बाईकच प्लॅन करा जास्त, ट्रॅव्हलर्सनी म्हणजे प्लॅन करू नका. फॅमिली असेल तर ठीक आहे ट्रॅव्हलर्स, पण बाईकने तुम्ही प्लॅन करत असाल तर, कारण की बाईक चालवायला मजा जाम येते. पूर्ण अशी शांतता, आणि हा पूर्ण कोण रस्त्यावर ट्रॅफिक नाही तर काहीच नाही, सुनसान रोड आहे पूर्ण. फक्त एवढंच आहे की टर्न वगैरे आहेत, ते नीट हे करायला लागेल बस. बाकी तुम्हाला दाखवतो पुढचं मी कसं आहे ते. असे हे रोड आहेत सगळे. अशा गाड्या पण समोरून येतात, ते पण लक्ष ठेवायला लागतं. आपला भाऊ पण गाडी चालवायला घ्यायच्या आधी विचार करत होता की घेऊ का नको, जमल का नाही हे ते. कारण की त्याने कधी गाडी नव्हती चालवली हंटर, मी पण नव्हती चालवली, पण त्याने त्याची ती गाडीच चालवली आहे. दुसरी कुठली गाडीची तर चालवली नाही त्यांनी, तर त्यामुळे त्याला दुसऱ्या गाड्यांची सवय नाही आहे. पण त्यांनी इथं ती गाडी चालवायला घेतली, त्याला रस्ते बिस्ते खूप आवडलेत. म्हणून आता बोलतो पूर्ण गाडी मीच चालवतो. आता बघू आपण. आता पुढं पोरं गेलेत, ती कॉल करतात नुसती, कुठं राहिल्यात कुठं राहिल्यात. नाही तर फास्ट जाऊन चालायचं नाही, त्यामुळे आरामात गेलेलं बरं. रस्ते होऊन तर मजाच येते. आता इथे एवढी थंडी होती, आता पुढे जाऊन किती थंडी भेटते ते आम्हाला माहित नाही. आम्ही जेवढे कपडे आणले ते पण कमी पडतील, गरम कपडे. बघू आता. ठीक आहे, मी पुढे जाऊन व्हिडिओ चालू करतो. तर सध्या बंद करतो, पुढे जाऊन चालू करतो व्हिडिओ. जसे ते लोक भेटतील तेव्हा परत चालू करतो व्हिडिओ. ठीक आहे. रस्ते बघा ना किती एकदम भारी असे, एकदम असे म्हणजे सुमसाम रस्ते आहेत आणि एकदम व्ह्यू पण भारीच आहे पूर्णच आहे असं सगळं. आपल्या इथं पण आहेत असं नाही, पण तिथं हिमाचल प्रदेशला हे असे रस्ते ना भारीच आहे. आताशी दुसरा दिवस असेल बाईक चालवायला, आत्ता पण हे दिसायला म्हणजे अजून पुढं चंद्रताल वगैरे जायचं म्हणजे तेव्हा किती अजून भारी भारी रस्ते दिसतील.
स्नो असेल तर ठीकच आहे. तर मला वाटत नाही असेल, अपडेट आहेत की स्नो चंद्रतालच्या पुढे आहेत, मला वाटत नाही असतील. तर जाऊन बघू स्नो आहे का नाही. पण थंडीत तर जामच तिथं बेकार हा अवस्था होणार आहे. आता इथंच एवढी आहे ते रस्ते तर जामच भारी आहेत. किती काय बोललात तरी पण भाई, परबाला पण मजा येते ना. खड्डे वगैरे पण इथं कुठं जास्त एवढे इथं नाहीत. जिथं रफ आहे ना जास्त असे म्हणजे तिथं खड्डे आहेत, पण जिथं प्लेन एकदा भेटला ना की प्लेनच पूर्ण पूर्ण रस्ता भारी आहे. आणि त्यात व्ह्यू क्लाउड वगैरे. काल तर पाऊस लागलेला शिमलावरून निघालं तेव्हा. तर आता इथं पाऊस तर वगैरे कुठंच काय नाही, कारण की तुम्ही ढगं पण बघू शकता पूर्ण असं ओपन आहे. ऊन पण पडलेलं आहे. त्यात थंडी पण जरा जरा वाटतं, पण गरमीचं एवढं हे नाही वाटत आहे. उन्हाचं काय एवढं फरक नाही पडत आहे, पण थंडी पण जरा जरा वाटते म्हणून ठीक आहे. पण भारी आहे काय बोललात तरी पण. आणि सफरचंदाची झाडं वगैरे तिथं त्या मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली इथं अजून दिसले तर नाही आहेत. आता बघू, रामपूरला जायचं आहे आपला. रामपूर वगैरे चुटकुलला जायचा होता. आता जर लेट झालं चुटकुलला पण पोचायला, मग सांगला एक सांगला असं एक तिथे स्टॉप आहे, सांगला विलेज. मग तिथं आम्ही थांबू जर जास्तच लेट झाला तर. तर गाईज आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही निघू पटापटा. अजून 150 किलोमीटर जायचं आहे चुटकुलला. तर भारी काकी वगैरे पण सगळ्या अशा भारी होत्या इथल्या. सगळे सांगत होत्या आम्हाला काय ते काय नाही. तो पराठा तर भारी आहे. पराठा एक खाल्ले आम्ही, जास्त पण पराठेच खाल्ले. आणि आपले हे इलेक्ट्रिक पावडर आणलेली, ती इलेक्ट्रिक काय बोलतात तिला काय माहीत मला. मीठ आणि साखरेचं पाणी घेऊन ठेवलं आहे त्याने. तर मी तर गाडी चालवत नाही, मी जॅकेट वगैरे घातलं नाही. गाडी हे चालवत आहेत, गाडी हा चालणार आहे. भाऊने प्रोटीन बार वगैरे खाल्ला आहे. आता गाडी चालवल मग निघू आता आम्ही पटापटा. तर रस्ते थोडे खराब आहेत, तर आम्ही निघालो इकडनं. ये पट्टावाडी जेवढा रस्ता कापता येईल तेवढा कापू आणि बघू पुढे जाऊन. जेव्हाला तर थांबू 2-3 पर्यंत तरी. 150 किलोमीटर आरामात, 70-80 किलोमीटर कापू आणि बघू. भारी तर आहे, ऊन आहे, गरम पण होते थोडासा, पण भारी वाटते. म्हणजे मजाच वेगळी वाटते पूर्ण अशी हे बघून. ते रील्स वगैरे असतात ना की पहाडों में चलते है, पहाडों में जाना है, हे ते खरंच वाटतं की ते म्हणजे ते डायलॉग म्हणजे असे खरेच वाटतात की ते खरेच आहेत. बघून तर मजा खूप वाटते. हे तुम्हीच बघा, नाही बघा. तर कल्पा 115 किलोमीटर आहे अजून. आपल्याला 115 किलोमीटर जायचं आहे. आणि 115 किलोमीटर रस्ता तर भारी आहे, फक्त टर्न्स वगैरे म्हणून जास्त फास्ट नाही मारता येते, म्हणून आरामात सावकाश चालावं लागते गाडी. बाकी रस्ता फास्ट आहे. 115 आपल्या इथं जर बोलले तुम्ही तर 115 किलोमीटर ठीक आहे. 3 तासाची रनिंग आहे का, 3 तास रनिंग करू शकतात 115 किलोमीटर बोलले तर. पण इथं टर्न्स वगैरे खूप आहे आणि बघायला पण खूप आहे, म्हणून फास्ट मारून आजूबाजूचा इग्नोर करून चालायचं नाही. म्हणजे आजूबाजूचा बघून म्हणजे असं पूर्ण मन भरून बघून बघून ते आरामात आरामात आम्ही चाललो आहे. 115 किलोमीटर आम्ही आरामात 6-7 म्हणजे 6-7 वाजेपर्यंत पोचू आम्ही. तर बघू आता कसे पोचते, तसं तुम्हाला दाखवत राहील. लोक राहतात वाटतं या साईडला, गाड्या वगैरे ते. भाऊकडे ॲक्शन 5 प्रो आहे, भाऊ पण रील्स काढतोय तिकडनं. त्याला बरं मागं टेकू आहे ते. आम्हाला टेकू विकू काय नाही, आमचा घेपू झाला इथं, काहीच नाही मागं आहे बघा, बेकार अवस्था आहे. गाय जिथं पोचायचं होतं म्हणजे किन्नर किन्नर घाट याला बोलतात. हा येतो इकडे. सगळ्यांचे रील वगैरे तुम्ही बघितले असतीलच.
तर इथले रील्स वगैरे फोटो सगळ्यांचे असतात. तर आता आम्ही पण तेच करायला चाललोय. आता बघू पुढं जाऊन दाखवू काय असेल ते. आता आपली पोरं दाखवतो थांबा. आपली मंडळी इथं फोटो वगैरे काढतायत. सगळे जास्त करून इथं फोटोच काढत असतात. सगळे इथं फोटो वगैरे काढतात. गाड्या थांबून देत नाही. पोलीस असतात ते सारखे राऊंडच मारत असतात. तर गाडी जास्त थांबून देत नाही तिथे लोक. पुढं गाडी थांबायची. आम्ही पण गाडी तिकडे लावले. तिकडे लावले गाडी आणि तिकडनं आम्ही इथं आता फोटो काढायला चालत आलोय. फोटो वगैरे काढू मग इकडनं नंतर निघू. याला किन्नर घाट बोलतात ना याला. किन्नर घाट बोलतात ना याला. याला किन्नर घाट बोलतात. मी बोललोय किन्नर घाट ना. किन्नर घाटच बोलतात. किन्नर कैलास तो आणि किन्नर लागला ना आपल्याला कमान किन्नर घाटची. मला माहित होता पण तरी क्रॉस चेक साठी उगत ते बरं हे नको. किन्नर घाट आहे. ओझर तिथं आहे छोटा चेतन आणि फोटोग्राफर छोटा चेतन. आता फोटो काढून नंतर परत कंटिन्यू करू. आताच भावासोबत पुशअप मारलेत. दम तर लागलाय कारण की आपण जिमला जातो 4 मध्येच फुगलोय. बस झालाय 4. तुझं काय मत आहे? तू मारलेत उलटे सुलटे काय मत आहे? मी फुगलोय. काय आपल्या जिमची सवय नाही एवढी. नॉर्मल कधीतरी करतो घरी तेवढंच आहे बस. सगळी नशीब आम्ही होत आलो तेव्हा गर्दी नव्हती. आता गर्दी जाम झाली. गर्दी तर जाम झाली. परत आता एक ग्रुप फोटो काढू आणि निघू डायरेक्ट. आता जाम वेळ होईल. आमचा एक बॉडीगार्ड तिकडच आहे गाडीवरती लक्ष ठेवायला. आता बघू. आताच आम्ही सांगलायला पोचलोय आणि तुम्हाला बर्फ दाखवतो. पूर्ण 4 साईडला पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. तिकडचे दिसत नाही आहेत पूर्ण. तिथं पण लांब पण आहे सगळे. तिकडं बघा पुरा अंधार वाटतो. तो पुरा अंधार वाटतो. मी इथं पुरा उजेड. बर्फ तर जाम आहे. आमची फाटली पण आहे जाम. काल तर कुठं होतं आपण काल? नारकंडाला एवढी नव्हती थंडी पण तेव्हा रात्री वाटत होती. आता तर किती वाजले आता? 7 वाजल्यापासून एवढी थंडी वाजते ना जाम. म्हणजे स्नो बघा पुरा असे डोंगरच हे झाले ते. तसं आम्ही अजून पुढं जाऊ तसं आम्हाला अजून बर्फ भेटेल. मजा तर येईल पण थंडी पण खूप वाटेल. आणि मधले टेक घेतले नाही कारण की मोबाईलमध्ये घेतले. त्याला व्हॉईस टाकल मी किंवा टाकली पण असेल. फक्त चार्जिंग नव्हती. बॅटरी म्हणजे हे नव्हती. मेमरी कार्डमध्ये जागा वगैरे नव्हती. त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले माझे. आणि मोबाईलमध्ये पण फुल झाला मोबाईल पण. त्यामुळे इथं थंडी तर जाम आहे. आमचे कोंडसकर तात्या बघा. तुमचं काय मत आहे? नाकाचा बुडा लाल झाला तुमचा. नाकाचा बोंडा लाल झाला आमच्या थंडीने. आमच्या आता. आणि गाडीवर बसून हिला तर ठीक आहे. आणि आमच्या गाडीवर बसून पूर्ण हे झालंय. जेली सीट आणायला पाहिजे होती पण मला माहीत नव्हतं आम्हाला कुठली गाडी इथं भेटेल म्हणून जेली सीट आणली नाही. नेक्स्ट टाइम नक्कीच माझी गाडी घेऊन येईल तेव्हा सगळ्या तयारीतच येईल. तेव्हा पूर्ण सगळं थंडी असो काही असो पूर्ण तयारीत येईल.